महापुरुषांच्या विटंबनेनंतर कबनूर इचलकरंजीत तणाव निर्माण झालाय। संतप्त जमावानं रास्ता रोको आणि पोलीस ठाण्यावर धडक दिलेली आहे। दृश्य आपण पाहतोय, कोल्हापुरातली सगळी दृश्य आहेत। कबनूर इचलकरंजी या परिसरामध्ये तणाव निर्माण झालाय। महापुरुषांची विटंबना करण्यात आली, त्यानंतर हा सगळा तणाव निर्माण झालेला आहे। भाजी मंडई शेजारी महापुरुषांचा लावलेला फलक एका महिलेनं फाडल्याचा तसंच त्यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा प्रकार घडल्यानं कबनूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली। आपले प्रतिनिधी शेखर पाटील फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नेमकं काय घडलंय, सविस्तर तपशील शेखर देतील। शेखर, विक्रांत, काल दुपारी घडलेली ही घटना आहे। एका महिलेनं कबनूर येथील भाजी मंडई शेजारी महापुरुषांचा लावलेला फलक जो आहे तो फाडला होता। शिवाय अवमानजनक वक्तव्य देखील केली होती। हे जेव्हा ऐकल्यानंतर संतप्त जमावानं त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी देखील केलेली आहे। शिवाय काही संतप्त जमावानं त्या महिलेच्या घरावर देखील हल्ला केलेला आहे। शिवाय हे सगळं प्रकरण होत असताना त्या संबंधित महिलेवरती गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी संपूर्ण जमाव जो आहे तो इचलकरंजी इथल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी जाऊन या महिलेवरती गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ त्यांना अटक करावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून सगळं प्रकरण ते त्याच ठिकाणी थंड करण्याचा प्रयत्न केला। शिवाय संबंधितांवरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल असं देखील आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर हे सगळं त्यांना शांत सगळं प्रकरण झालं। मात्र सध्या या सगळ्या कबनूर गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। पोलीस बंदोबस्त अजूनही त्या ठिकाणी तैनात आहे। पुढे नेमकं काय आता कारवाई होते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। विक्रांत, बरं शेखर, या सगळ्या तणावानंतर स्थानिक पातळीवर राजकीय नेत्यांकडून काही प्रतिक्रिया आल्यात का? विक्रांत, अद्याप या संदर्भातल्या कुठल्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत। मात्र काल जर बघितलं तर हे मोठ्या प्रमाणात तरुण जे ते संतप्त झाले होते। काही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते। त्यामध्ये या सगळ्यांनी एकच मागणी केली होती की संबंधितांवरती गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ यांना अटक करावी अशी ही घोषणा खरं तर मागणी होती। हे सगळे मागणी करत असताना अनेक जमाव जो आहे तो दुचाकी घेऊन जय श्रीराम आणि इतर घोषणा देखील देताना या सगळ्या प्रकरणी पाहायला मिळत होते। या सगळ्या अनुषंगाने आता पोलिसांनी देखील तात्काळ संबंधितांवरती गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिल्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी शांत झाले। धन्यवाद शेखर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।